सिंहगडाचा वाघ, धन्य मावळ्यांची माती, धन्य शिवरायांची साथ, धन्य मावळ्यांची माती, धन्य शिवरायांची साथ. शिवाजी महाराजांचे प्रत्येक युद्ध एक वेगळी प्रेरणादायी कहाणी आहे. शिवरायांच्या वाढत्या सामर्थ्याला आळा घालण्यासाठी आदिलशाहीने अफजल खानाला पाठवले. त्याने कप्ताने भेटीचा प्रस्ताव करून शिवरायांना ठार करण्याचा एक डाव रचला. मात्र श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाग. अफजल खानाने शिवरायांना मिठी मारून वार केला तेव्हा आपल्या वाघाने वाघनटांचा मारा करून अन्यायाचा अंत केला, अन्यायाचा अंत केला. मेघगर्जना गरजू दे वादळासने हलू दे, मेघगर्जना गरजू दे वादळासने हलू दे. शत्रूच्या रक्ताचा अभिषेक भावानी लावून दे, शत्रूच्या रक्ताचा अभिषेक भावानी लावून दे. असाच बंदोबस्त शिवबाने शाहिस्ता खानाचा केला. पुण्यात आपल्याला लाल माला शाहिस्ता खानावर अवघ्या 300 माळाचा चालू गेला आणि जीवाच्या अंगात आणि जीव वाचवण्यासाठी खिडकीतून पळून जाणारा शाहिस्ता खानाची बोटे आपल्या शिवबाने कापली, शिवबाने कापली. याला इतिहास साक्षी आहे, याला इतिहास साक्षी आहे. झंझावात्या वादळासारखे तुम्ही, झंझावात्या वादळासारखे तुम्ही जागावले मार्ग मावळे, तुम्ही जागावले मार्ग मावळे, तुम्ही थापिले श्रीचे स्वराज्य, तुम्ही थापिले श्रीचे स्वराज्य. तुम्ही ऐसा अखंड महाराष्ट्राची कुलदैवत राजा शिवछत्रपती तुम्ही, असे अखंड महाराष्ट्राची कुलदैवत राजा शिवछत्रपती तुम्ही, शिवछत्रपती तुम्ही. शिवाजी महाराजांचे विचार या काळाच्या पुढचे असलेले होते. त्यांची शिस्त ध्येयवृत्त आजच्या कर्तव्य पारायणता आजच्या तरुण पिढीने शिकण्यासारखी आहे, शिकण्यासारखी आहे. आज आपण त्यांची जयंती साजरा करत आहोत. हे आपले भाग्य, पण त्यांचे विचार आदर्श केवळ आपल्या भाषणात न जाता आपल्या आचरणात यायला हवे, आपल्या आचरणात यायला हवे. ज्यांच्या शौर्यांची कशा आहे, ज्यांच्या शौर्यांची कशा, हॅलो, ज्यांच्या शौर्यांची कशा आहे कोणी, ज्यांच्या शौर्यांची कशा आहे कोणी. अभिमानाने भरून जाते छाती, अभिमानाने भरून जाते छाती. प्रत्येक शिवभक्ताच्या मनामनात, प्रत्येक शिवभक्ताच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती, वसतात राजे शिवछत्रपती. जय भवानी.